अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय विश्वकर्मा भगवान की जय। भगवान विश्वकर्मा हे हिंदू धर्मातील देवतांचे शिल्पकार, वास्तुविशारद आणि विश्वाचे निर्माते मानले जातात, ज्यांना दिव्य अभियंता म्हणजेच इंजिनियर म्हटले जाते। माघ वद्य त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते आणि यंदा ही 31 जानेवारी 2026 रोजी आहे। नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया विश्वकर्मा यांची जन्मकथा, त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूविषयी आणि विश्वकर्मा पूजेच्या विधीविषयी। त्याचप्रमाणे आपले स्वतःचे मनासारखे सुंदर असे स्वप्नातील घर व्हावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते। तर आपले घर लवकरात लवकर होण्यासाठी, त्याचप्रमाणे वास्तूमध्ये काही दोष असल्यास तो दोष निवारण्यासाठी काय उपाय करावा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते। विश्वकर्मा यांची ओळख देवांचे आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुकला तज्ज्ञ म्हणून केली जाते। या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जातात, जसे की निर्मिती, शिल्पकला, बांधकाम, सोनेकाम करणाऱ्या व्यक्तींसाठी विश्वकर्मा जयंती ही महत्त्वाची मानली जाते। या दिवशी विश्वकर्मांची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते। विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत। एका शास्त्रानुसार ब्रह्मदेवाचे पुत्र धर्माचे पुत्र वास्तुदेव आहे। वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत। स्कंद पुराणाप्रमाणे धर्म ऋषीचे 8वे पुत्र प्रभास होते। प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला। भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत। तर महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो। वराह पुराणानुसार ब्रह्मदेवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली। त्याचप्रमाणे त्या आज्ञेप्रमाणे विश्वकर्मा पृथ्वीवर आले आणि त्यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली। महर्षी दधिती यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले अशी मान्यता आहे। या व्रजाच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता। व्रजासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेशी निर्मिती देखील विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते। याशिवाय महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजांचा कालदंड, पुष्पक विमानाची निर्मिती ही विश्वकर्मा यांनी केली आहे असे मानले जाते। या दिवशी कारागीर आपली यंत्रे, अवजारे, कलाकुसरीचं साहित्य यांची पूजा करतात। कारागिरांना कामकाजात उपयोगी येणारी यंत्रे, अवजारे या दिवशी स्वच्छ करून घ्यावीत। विष्णुदेवासह विश्वकर्मा यांची प्रतिमा स्थापन करावी किंवा मूर्ती स्थापन करावी। दोन्ही देवतांना हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, वस्त्र, फुले अर्पण करावीत। पिठाची रांगोळी काढून त्यात 7 प्रकारची धान्ये ठेवावीत। त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा। विष्णुदेव आणि विश्वकर्मा यांची प्रार्थना करावी। धूप दीप अर्पण केल्यानंतर ऋतुकालोद्भव फळे, मिष्टान्न, पंचमेवा, पंचामृत यांचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी। ही होती विश्वकर्मा भगवान यांच्याबद्दलची माहिती, तसेच पूजाविधी। हे आपल्याला 31 जानेवारीच्या दिवशी म्हणजेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी करायची आहे। आता वळूया आपल्या अनुभवसिद्ध उपायाकडे। स्वतःचे मनासारखे घर व्हावे, स्वतःचे स्वप्नातील घर व्हावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते आणि ते होण्यासाठी आपल्याला विश्वकर्मा भगवानचा काय उपाय करायचा ते आपण पाहूया। कोणत्याही बुधवारी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे, ते चौरंगावर किंवा पाटांवर ठेवायचे आहेत आणि त्यावर चिकन सुपारी ठेवायची आहे आणि ती विश्वकर्मा भगवानाचे प्रतीक मानायचे आहे। त्याची हळद, कुंकू, अक्षता वाहून, फूल वाहून पूजा करायची आहे आणि त्या बुधवारपासून तुम्हाला रोज विश्वकर्मा चालीसा, श्री विश्वकर्मा चालीसा रोज 3 वेळा वाचायचा आहे। त्यानंतर वाचल्यानंतर रोज
देवापुढे म्हणजे विश्वकर्मा भगवानापुढे हात जोडून किंवा स्त्रियांनी पदर पसरून त्यांना आपल्या घराबद्दल सांगायचं आहे की माझे घर हे लवकरात लवकर होऊ द्या, किंवा जे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असतील ते वास्तुदोष लवकरात लवकर निवारण होण्यासाठी विश्वकर्मा भगवानकडे प्रार्थना करा. त्याचप्रमाणे तुमचे स्वप्नातील घर होण्यासाठी रोज तुम्हाला 3 वेळा 6 महिने कंटिन्यू विश्वकर्मा चालीसा वाचायचा आहे आणि विश्वकर्मा भगवानला प्रार्थना करायची आहे की 6 महिन्याच्या आत माझे घर होऊ दे. खूप अनुभवसिद्ध उपाय आहे हा आणि हा नक्की तुम्ही करावा. श्री विश्वकर्मा चालीसा इंटरनेटवर किंवा गुगलवर वगैरे मिळून जाईल, किंवा मग आपण शॉपमध्ये गेलो तिथेसुद्धा मिळून जाईल. जर तुम्हाला असेच धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या स्वामी माय लाईफ ऑफ शिवांश अँड मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच जर मनापासून माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय विश्वकर्मा भगवान की जय.